नमस्कार बीएलओ मित्रांनो बीएलओ ॲपमध्ये स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR या टॅबमध्ये एक नवीन ऑप्शन आलेला आहे, व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी. आता डिस्क्रिपन्सी म्हणजे काय, की तार्किक विसंगती म्हणजेच कोणत्या तरी रेकॉर्डमध्ये कसली तरी चुकीचं रेकॉर्ड जोडलं गेलेलं आहे, काहीतरी मिसमॅच या टॅबमध्ये आलेले आहे किंवा आपण जोडलेल्या रेकॉर्ड बरोबर आलेली आहे आणि ते रेकॉर्ड दुरुस्त कसं करायचं, लॉजिकल डिस्क्रिपन्सी दुरुस्त कशा कराव्यात, याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना नम्र विनंती आहे, आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. सर्वप्रथम आपण लॉग इन केल्यानंतर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला क्लिक करतोय, SIR टॅबला क्लिक करतोय, लँग्वेज निवडतोय, सबमिट करतोय. थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटून 2 नंबरचे ऑप्शन जो आहे व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सीज या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा काही लॉजिकल डिस्क्रिपन्सीज तुमच्यासमोर इथे आलेल्या दिसतील. आता ह्या डिस्क्रिपन्सी नेमक्या कोणत्या प्रकारातल्या आहेत आणि त्या कशा सॉल्व्ह कराव्या याबाबत आपण माहिती पाहूया. आता ह्या व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी या टॅबला जर आपण क्लिक केलं, तर क्लिक केल्यानंतर आपणासमोर असा एक मेसेज, एक पॉपअप येईल, ज्याच्यामध्ये जी काही क्वेरी आहे ती क्वेरी त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये दिलेली आहे. आता ही जी क्वेरी आहे हिचा अर्थ असा आहे, की तुमचा जो गणनापत्र भरलेला आहे किंवा गणनापत्रामध्ये दाखवलेल्या लिंकनुसार चालू मतदार यादीतील तुमच्या वडिलांचं नाव आणि मागील SIR दरम्यान तयार केलेलं मतदार यादीतील नाव या दोन्हीमध्ये तफावत आढळलेली आहे, म्हणजे मिसमॅच आहे. यामुळे तुम्हाला मागील SIRच्या दरम्यान मतदार यादीशी चुकीच्या पद्धतीनं जोडलेलं आहे, लिंक झालेलं आहे, त्यामुळं असं दिसत आहे. आणि त्याच्याच अंडर आणखी दुसरा एक डिस्क्रिपन्सी आहे, विसंगती आहे. त्याचा अर्थ असा आहे, की ज्या पालकाच्या माहितीचा वापर आपण या ठिकाणी करतोय, त्याला तुम्हाला मागील मतदार यादीशी लिंक केलेला आहे. तुमच्यात आणि त्या पालकामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वयाचा फरक आहे आणि हे चुकीच्या मॅचिंगमुळे झालेलं आहे आणि ही डिस्क्रिपन्सी आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. आता याला आपण क्लोज करूयात. ॲक्च्युअल लॉजिकल डिस्क्रिपन्सी सॉल्व्ह करण्यासाठी इथेच व्ह्यू डिटेल्स नावाचा टॅब येईल किंवा व्हेरीफाय अँड एडिट असे टॅब येऊ शकतात. परंतु सध्या जर ॲपनं आपल्याला इथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी दाखवलेली आहे, तर ही लॉजिकल डिस्क्रिपन्सी आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण आणखी दुसऱ्या पद्धतीनं जेव्हा इथे टॅब येईल त्यावेळेस नवीन व्हिडिओ आपण अपलोड करूच. परंतु सध्या ही ही जी डिस्क्रिपन्सी आहे हिला सॉल्व्ह करण्यासाठी आपण परत एकदा बॅक येतोय. बॅक आल्यानंतर आता ऑलरेडी आपण हा फॉर्म व्हेरीफाय केलेला आहे, त्याचं डिजिटायझेशन पूर्ण केलेलं आहे. मग जे डिजिटाईज झालेले फॉर्म आहे ते A7 नंबरचा जो ऑप्शन आहे, रिव्हेरीफाय फील्ड बाय EF अनमॅप द इलेक्टर या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ज्या मतदाराच्या बाबतीत आपल्याला लॉजिकल डिस्क्रिपन्सी आलेली आहे त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. नाव शोधण्यासाठी स्कॅन QR ला क्लिक करू शकता किंवा इथे सर्च ऑप्शनला क्लिक करून आपण त्या जे काही नाव आहे किंवा जो त्याचा अनुक्रमांक असेल किंवा इपिक नंबरचे शेवटचे 3 अक्षर असतील ते टाकून, शेवटचे 4 अक्षर असतील ते टाकून सुद्धा आपण त्याला डायरेक्ट शोधू शकतो. आता समजा मी नंबरनं या ठिकाणी त्या व्यक्तीला शोधलंय, रेकॉर्ड सापडलंय. सापडल्यानंतर आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत, मार्क अनकलेक्टेबल, व्ह्यू डिटेल्स आणि रिपोर्ट एनामोली. आता आपल्याला व्ह्यू डिटेल्सवर जायचं आहे. तिथं गेल्यानंतर आपल्याला करंट इलेक्टर रोलची डिटेल्स त्या ठिकाणी दिसेल आणि खाली जर आपण पाहिलं तर खाली ज्याच्या सोबत त्याला प्रोजनी म्हणून जोडलेलं आहे ते रेकॉर्ड आपल्याला त्या ठिकाणी दिसेल. आता ऍक्च्युअल या मतदाराचं ज्याच्यासोबत मॅपिंग झालेलं आहे ते मिसमॅच आपल्याला जी अॅनामोलीज आहे किंवा जी डिस्क्रिपन्सी, जी तार्किक विसंगती दाखवलेली आहे ती अगदी बरोबर दाखवलेली आहे. कारण ही जी 2002 मध्ये दाखवलेली जी व्यक्ती आहे ती आपण इथे इलेक्टर रिलेशनशिप विथ रिलेटिव्ह डिटेल्स मध्ये फादर म्हणून दाखवलेली आहे. खरं तर ती त्या मुलाची किंवा त्या मतदाराची आजोबा आहे, ग्रँडफादर आहे. म्हणून आपल्याला या ठिकाणी त्याची दुरुस्ती या ठिकाणी करायची आहे आणि ती दुरुस्ती करण्यासाठी आपण थोडंसं खाली जातोय आणि सर्वात शेवटी एडिट आणि अनमॅप या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला जो काही रिलेशन विथ रिलेटिव्ह डिटेल्स आहे इथे क्लिक करायचं आहे आणि त्याचं ऍक्च्युअल जे रिलेशन आहे ग्रँडफादर ते टाकायचं आहे. कारण 50 वर्षाचा जो डिफरन्स, पहिलं जे डिस्क्रिपन्सी अॅनामोलीज विसंगती जी दाखवली ती ही या प्रकारची आहे आणि त्यामुळे वयाचा जो डिफरन्स आहे तो या ठिकाणून जाणार आहे आणि दोन्ही नावांमध्ये देखील बदल आहे. कारण त्याच्या वडिलांचं नाव
या जोडलेल्या रेकॉर्ड बरोबर कुठेही दिसत नाही. त्यामुळे हे त्याचे आजोबा आहेत हे आपल्याला असं दाखवायचं आहे, दर्शवायचं आहे आणि हे अपडेट केल्यानंतर आपल्याला परत एकदा जो काही बदल केलेला आहे, जर समजा चुकून ईएफमध्ये प्रत्यक्षात जर चुकीचं रेकॉर्ड जोडलं असेल, तर त्याची नवीन प्रत घेऊन किंवा तिच्यावर खाडाखोड होणार नाही अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारची ईएफ आपल्याला दुरुस्त करून पुन्हा एकदा अपलोड करायची आहे. त्यासाठी चूज फाईलला क्लिक करूया, कॅप्चर फोटोला क्लिक करूया आणि जी काही ईएफ आहे तिला आपल्याला अपलोड करायचं आहे. अशा पद्धतीनं आपण फोटो कॅप्चर केला, यूज फोटो करूया, चूज करूया, क्रॉप करूया, फोटो अपलोड होईल, याला ओके करूया आणि सगळ्यात शेवटी सबमिट करूया. सबमिट केलेलं रेकॉर्ड सक्सेसफुल होईल आणि ते रेकॉर्ड आपल्याला अपडेट झालेलं दिसेल. आता पुन्हा एकदा बॅक येऊयात आणि आपल्याला परत एकदा व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सी या टॅबला जायचं आहे. आता ज्या व्यक्तीचं आपण इथे लॉजिकल डिस्क्रिपन्सी दुरुस्त केली, त्याचं नाव आपल्याला इथे गेलेलं दिसेल. म्हणजे त्याचं नाव आपल्याला दिसणार नाही. म्हणजे त्याची थोडक्यात जी काही एरर आहे तो या ठिकाणी जाईल किंवा ते जाण्यासाठी कदाचित थोडासा कालावधी देखील आपल्याला लागू शकतो. त्यामुळे लगेच केल्या केल्याही जाईल याची शाश्वती नाही. आता आपण पुढील रेकॉर्डची किंवा पुढील जी लॉजिकल डिस्क्रिपन्सी आहे तिच्याबद्दल अभ्यास करूयात. ही एक प्रकारची लॉजिकल, ह्या दोन प्रकारच्या लॉजिकल डिस्क्रिपन्सी होत्या, वयाचं अंतर आणि नावाचं मिसमॅच. असे जर असतील तर आपल्याला या पद्धतीनं आपण जे व्हेरीफाय केलेलं रेकॉर्ड आहे त्याला एकदा पुन्हा शोधायचं आहे. आता मला दुसरं जी केस आहे आपण ती स्टडी करूया. याला जे जे मतदाराचं डिस्क्रिपन्सी आली त्याला आपण QR स्कॅन केलाय. मी ऑलरेडी त्या ईएफ काढून ठेवल्या होत्या ज्यांच्या लॉजिकल डिस्क्रिपन्सी आलेल्या आहेत. आता मी स्कॅन करून या व्यक्तीचं नाव शोधलंय. आता याची लॉजिकल डिस्क्रिपन्सी काय आहे हे वाचूयात. इथे काय सांगितलंय, द एज गॅप बिटवीन यू and another progeny link with the same parent in the last SIR is less than 9 months. आता याचा काय अर्थ आहे की मागील SIR दरम्यान एकच पालकांशी जोडले गेलेल्या तुमच्या आणि त्याच्या दुसऱ्या मुलामध्ये, दुसऱ्या अपत्यामध्ये वयाचे अंतर 9 महिन्यांपेक्षा कमी आहे. म्हणजे या व्यक्तीला ज्यांच्या सोबत प्रोजनी म्हणून जोडलेला आहे त्या व्यक्तीच्या दुसऱ्या मुलामध्ये आणि या मुलामध्ये 9 महिन्याच्या पेक्षा कमी अंतर आहे, अशी लॉजिकल डिस्क्रिपन्सी आहे. अशी तार्किक विसंगती आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आता साधी गोष्ट आहे, जर SIRच्या रेकॉर्डनुसार एकाच आईवडिलाच्या 2 मुलांच्या वयामध्ये 9 महिन्यापेक्षा कमी गॅप दाखवत असेल तर हे नैसर्गिकरित्या हे शक्य नाही. त्यामुळे ही तांत्रिक त्रुटी आहे किंवा त्या डेटाशी दाखवलेली चुकीची एंट्री आहे. आता आपल्याला ही दुरुस्त करायची आहे. ऍक्च्युअल आता ही जी चूक आहे ही आपल्याकडनं झालेली नाही. सध्या जे BLO असतील ते म्हणत असतील की आता हे माझ्याकडनं नाही झालेलं, हे पूर्वीच जे रेकॉर्ड झालेलं आहे त्या रेकॉर्डशी कुठंतरी जन्मतारीख म्हणा काहीतरी चुकीचं आहे. त्यामुळे आपल्याला ती दुरुस्ती करावी लागेल, हेही या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता आपण याला दुरुस्त करण्यासाठी आता काय करूयात की हे रेकॉर्ड याला क्लोज करूयात, परत बॅक येऊयात, रिव्हेरीफाय अनमॅप मध्ये जाऊयात. स्कॅन क्यूआरला क्लिक करून परत तोच व्यक्ती आपण शोधल्यानंतर त्याच्या समोरील व्ह्यू डिटेल्सला क्लिक करतोय. व्ह्यू डिटेल्सला क्लिक केल्यानंतर इथे आता त्या व्यक्तीच्या वडिलांचं नाव आपण मॅप केलेलं आहे आणि 2 व्यक्तींमध्ये असं अंतर आपल्याला आलेलं दिसतंय. मग आपण काय करूयात की वडिलांबरोबर प्रोजनी जोडलेलं आहे, तर आता आपण वडील बदलून डायरेक्ट आई बरोबर या व्यक्तीला मॅपिंग करूयात. ते करण्यासाठी आपल्याला सगळ्यात शेवटी जायचं आहे, हे रेकॉर्ड बदलायचं आहे. त्यासाठी एडिट अनमॅपवर जायचं आहे. इथे आल्यानंतर हे जे रेकॉर्ड आहे हे रेकॉर्ड आपल्याला पहिलं बदलायचं आहे. त्यासाठी आपण अपडेट टॅबला क्लिक करूयात. आता इथे सर्च बाय AC पार्ट सिरियल नंबर. आता याने काय करायचं आहे, इथे आपल्याला जो काही आपला पार्ट नंबर असेल ते सर्च करायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीचे ज्याच्याबरोबर आता नवीन प्रोजनी करणार आहे, मग आई, वडील, आजी, आजोबा. आता इथे वडिलांचं उदाहरण आहे. आता आपण आजीला आईला जोडत आहोत, त्यामुळे आईचं रेकॉर्ड आपण या ठिकाणी शोधूया. तर ज्या पद्धतीनं इथे तुमच्या ECचं नंबर टाका, नाव टाका, सर्च करा. कोणत्याही पद्धतीनं तुम्हाला इथे सर्च करता येईल आणि आता नवीन जे रेकॉर्ड आहे ते आपण या ठिकाणी टाकूयात. नवीन लास्ट SIRचे AC पार्ट क्रमांक टाकले, सर्च डिटेलवर क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली त्या व्यक्तीचं ज्याच्यासोबत प्रोजनी रेकॉर्ड जोडायचा आहे त्याची रेकॉर्डची माहिती दिसेल. त्याला व्हेरीफाय अँड कंटिन्यू करूयात. आता या ठिकाणी
त्या व्यक्तीचं रेकॉर्ड आलेलं आहे, म्हणजे आईचं रेकॉर्ड आपण या ठिकाणी आलेलं आहे. आता इलेक्टर रिलेशन विथ रिलेटिव्ह डिटेल्स याच्यामध्ये आपल्याला फादर ऐवजी मदर असं करायचं आहे. त्यानंतर सर्वात शेवटी आणखी काही अपडेट असेल, डिटेल असेल तर ते भरायचं आहे आणि सर्वात शेवटी जी काही ई-एफ आहे, ते ई-एफवर दुरुस्ती करायची आहे आणि दुरुस्त केल्यानंतर आपल्याला त्याचा एक फोटो कॅप्चर करायचा आहे. ई-एफचा यूज फोटो करा, चूज करा. चूज केल्यानंतर ते रेकॉर्ड अपडेटेड होईल. याला ओके करा. ओके केल्यानंतर याला सबमिट करा. अशा पद्धतीनं ही जी लॉजिकल डिस्क्रिपन्सी आहे, हिला आपण चेंज करून टाकलेलं आहे, बदलून दिलेलं आहे. पुन्हा बॅक येऊयात. बॅक आल्यानंतर आपल्याला परत एकदा व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सीवर जायचं आहे आणि अशा पद्धतीनं पहा, जे रेकॉर्ड आपण बदल केलेला आहे, ती डिस्क्रिपन्सी या ठिकाणावरून निघून गेलेली दिसते. आता आपल्यासमोर आणखी पुढील रेकॉर्ड एक दिसतंय. समजा ते रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतंय. त्याची लॉजिकल डिस्क्रिपन्सी काय आहे त्याला शोधा. शोधल्यानंतर इथे व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सीवर जर क्लिक केलं तर आपल्या समोर त्याची जी एरर आहे तो एरर या ठिकाणी दिसतोय. दॅट द एज डिफरन्स बिटवीन यू अँड युअर पॅरेंट हुज डिटेल आर यूज टू लिंक यू विथ द इलेक्ट्रल रोल्स prepared during the previous SIR is less than 15 years. That seems to be due to incorrect matching. म्हणजेच काय, तुमच्या आणि तुमच्या वडिलांच्या वयामध्ये मधलं जे अंतर आहे ते 15 वयापेक्षा कमी आहे, जे की चुकीचं आहे. त्यामुळं हे चुकीचं मॅपिंग झालं असू शकतं असं सॉफ्टवेअरला वाटतंय. याला क्लोज करूयात. आता याची दुरुस्ती करूयात. ही दुरुस्ती करण्यासाठी आपण परत बॅक जातोय. बॅक गेल्यानंतर परत रिव्हेरीफाय टॅबला क्लिक करतोय. ते रेकॉर्ड आपल्याला सर्च करायचं आहे. त्यासाठी आपण QR स्कॅनला क्लिक करतोय. रेकॉर्ड फाउंड झालेला आहे. व्ह्यू डिटेल्सला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्याच्या सोबत जोडलेलं आहे ते रेकॉर्ड तुमच्या समोर इथं दिसेल. आता या ठिकाणी जे रेकॉर्ड जोडलंय ते मदरशी जोडलेलं आहे. आता आपल्याला ते बदलून आपण फादर्सला जोडूया. फादरला जोडण्यासाठी आपल्याला सगळ्यात शेवटी अनमॅपला क्लिक करायचं आहे आणि फादर्सचं जे डिटेल आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. अपडेटला क्लिक करूयात. पुन्हा एकदा लास्ट SIRच्या डिटेल्स, राज्य टाका, त्यानंतर जिल्हा टाका, त्यानंतर जे काही तुमचा AC क्रमांक असेल, विधानसभा मतदारसंघ, तो या ठिकाणी टाका. शोधा, नावाने सर्च होऊ शकते. त्यानंतर तुमचं यादी भाग नाव टाका आणि ज्या व्यक्तीच्या रेकॉर्ड सोबत त्याला जोडायचा आहे तो अनुक्रमांक इथे टाका. सर्च डिटेलवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचं रेकॉर्ड इथे येईल. ते पहा अचूक आहे की नाही, बरोबर आहे की नाही. कारण चुकीचं जोडलं तर पुन्हा लॉजिकल एरर किंवा ॲनोमलीजमध्ये ते जाईल. याला व्हेरीफाय अँड कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर ते रेकॉर्ड इथं आलंय. आता इलेक्टर रिलेशनशिप विथ द रिलेटिव्ह डिटेल्स याच्यामध्ये आता सुरुवातीला आपण आईशी जोडले होते, आता फादर्सशी जोडतोय आणि बाकीची माहिती भरून जी काही EF आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करा. दुरुस्ती केल्यानंतर EFचा फोटो छान पद्धतीनं घ्या. याला यूज करा, क्रॉप करा प्रॉपरली. क्रॉप केल्यानंतर तो अपडेट होईल. ओके करा. ओके केल्यानंतर त्याला सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर अशा पद्धतीनं ते रेकॉर्ड ज्याची काही दुरुस्ती होती ती आपण केली. पुन्हा बॅक येऊया. बॅक आल्यानंतर आपल्याला परत व्ह्यू लॉजिकल डिस्क्रिपन्सीमध्ये जायचं आहे आणि जर ती दुरुस्ती झाली नसेल, ती दुरुस्ती राहिली असेल तर ती आणखी इथंच दिसते पहा. आपल्याला जे रेकॉर्ड आता आपण बदललंय तरी सुद्धा ते रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिसतंय. तर आता मला आई वडील यांच्या सोडून आणखी आजी किंवा आजोबा यांच्या रेकॉर्ड सोबत एकदा मॅप करून पाहावं लागेल. त्यानंतर ही लॉजिकल डिस्क्रिपन्सी जाऊ शकेल. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ह्या सेम कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये ड्यू टू मिसमॅच बिटवीन नेम अँड फादर गिवन. आता अशा बऱ्याचशा अडचणी आहेत. ती अडचण पहिली सापडवा, ती शोधा आणि ती अडचण दूर करण्यासाठी आपल्याकडे दुसरं कोणतं रेकॉर्ड आहे का, हे आपल्याला सर्वात पहिलं पाहावं लागेल आणि त्यानंतरच आपल्याला ह्या लॉजिकल डिस्क्रिपन्सी आहेत त्या आपल्याला दूर करता येतील, जेणेकरून आपलं रेकॉर्ड व्यवस्थित राहील आणि ती व्यक्ती पुढे सुनावणी प्रक्रियेसाठी येण्यासाठी थांबेल. जर त्याच्याकडे ते एखादं रेकॉर्ड नसेल तर ती शेवटी सुनावणी प्रक्रियेमध्ये येईल आणि तिचं भारताचं नागरिकत्व सिद्ध करेल आणि शेवटी अंतिम ड्राफ्ट रोलमध्ये राहील. आणि आणखी यानंतर आपल्याला जे अनामुलीज आहेत त्या अनामुलीजच्या बाबतीत आपला पुढील व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या सर्व BLO बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.